नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी मध्यंतरी एक घोषणा केली होती की मला जमेल तसं एखाद्या छोट्या बातमीचे विषय किंवा छोटा मुद्दा असेल तर त्याचे छोटे छोटे विषय करून मी टाकीन, ज्याचं नाव छोटा पॅक असं असेल. आज मी बिहार निवडणुकीच्या निमित्ताने सगळ्या राजकीय पक्षांना एक आगंतुक सल्ला देऊ इच्छितो. तो सल्ला म्हणजे सगळ्याच्या सगळ्या पक्षांमध्ये भरमार प्रवक्ते झाले. प्रवक्ता याचा अर्थ सुद्धा ज्यांना माहिती नाही असे लोक कुठल्याही पक्षाचे प्रवक्ते म्हणून बेधडक काहीही वाचाळता करत असतात आणि त्या वाचाळतेचे दुष्परिणाम अनेक पक्षांना भोगावे लागतात. आणि अत्यंत प्रखरपणे आणि ठळकपणे बिहारच्या निवडणुकीवर मला असं वाटतं की सगळ्यात मोठा प्रभाव पडला असेल तो अशा अधिकृत किंवा अनधिकृत स्वरूपाचे जे काही प्रवक्ते विरोधी पक्षामध्ये बोकाळलेले आहेत. प्रामुख्याने मी तुम्हाला उदाहरण सांगेन की आरजेडी म्हणजे राष्ट्रीय जनता दल हा जो लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आहे, त्या पक्षाच्या दोन मुली, एक मला वाटतं प्रियंका भारती आणि दुसरी कंचना यादव, या दोन मुली अचानकपणे अलीकडल्या काळामध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या प्रवक्त्या म्हणून वेगवेगळ्या चॅनेलवर झळकायला लागल्या. प्रामुख्याने कदाचित बिहार विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या निमित्ताने या दोन चांगलं बोलू शकतील, बेधडक बोलू शकतील, किंबहुना आक्रमक पद्धतीत बोलू शकतील म्हणूनच त्यांना त्या पक्षाने पुढे आणलं होतं का माहित नाही. पण त्यांनी एक प्रकारे महाराष्ट्रातल्या संजय राऊत किंवा काँग्रेसच्या अनेक अशा तोंडाळ प्रवक्त्यांची नक्कल करत जे काय पक्षाचं स्वरूप किंवा व्यक्तिमत्व या निवडणुकीच्या निमित्ताने लोकांसमोर आणलं. त्यामध्ये राष्ट्रीय जनता दलाला एवढा जबरदस्त तडाखा बसलाय. त्यामध्ये लालू प्रसाद यादव यांचं जंगलराज किंवा तेजस्वी यादव यांचा नाकर्तेपणा आहेच, पण त्याला सगळ्यात मोठा हातभार जो कोणी लावला असेल तर या दोन महिला प्रवक्त्या, ज्या अत्यंत तोंडाळ आहेत, वाचाळवीर पण म्हणता येत नाही, तोंडाळ आहेत. काही वाटेल ते बेधडक बोलायचं, याचा आपल्या पक्षाला फायदा होईल की तोटा होईल याचा सुद्धा किंचितही विचार न करता बस आपल्याला कॅमेऱ्यासमोर बोलायला मिळतंय आणि नावाजलेले वेगवेगळ्या पक्षाचे वक्ते प्रवक्ते किंवा नेते आहेत त्यांची राजरोसपणे बेअदबी करता येते, अपमान करता येतो आणि तो एकही संधी अशी सोडायची नाही. अशा प्रकारे या लोकांनी जे काय राष्ट्रीय जनता दलाला भारतीय प्रेक्षकांसमोर किंवा बिहारच्या प्रेक्षकांसमोर सादर केलं, मग कदाचित ते युट्यूबवर असेल किंवा सोशल मीडियामध्ये असेल किंवा मुख्य प्रवाहातल्या माध्यमांसमोर असेल, इतकं खुळचटपणे एखाद्या राजकीय पक्षाला लोकांसमोर मांडणं म्हणजेच त्या पक्षाला मिळू शकणारी 100 मतं असतील तर त्यामध्ये कमीत कमी 20-25 मतं या दोन तरुण मुलींनी कमी करून दिली. त्यामुळे एक प्रकारे जो काय अवाढव्य मोठा विजय भाजपला किंवा एनडीए आघाडीला मिळालाय, त्यामध्ये मला तर असं वाटतं की यामध्ये सगळ्यात मोठं योगदान माध्यम बघून जी लोक आपलं मत बनवत असतील त्यामध्ये अर्ध्यापेक्षा अधिक मतं या दोन तरुण मुलींनी आपल्या पक्षाची घालवली. म्हणजे काही तर्कबुद्धी नाही, तर्कहीन, तर्कदुष्टता. तुम्ही विचारताय रेल्वेबद्दल, त्या बोलतायत विमानाबद्दल. तुम्ही बोलताय फणसाबद्दल आणि हे बोलतायत बोकडाच्या मटणाबद्दल. इतक्या दोन टोकाच्या तोंडाला येईल ते, आणि नुसतं तेवढ्यावर नाही थांबायचं. ज्या चॅनेलवर जातील त्या चॅनेलच्या अँकरवर सुद्धा भन्नाट बिनबुडाचे आरोप करणं. थोडक्यात आपल्या पक्षाच्या नेत्याचं कौतुक करण्यापेक्षाही दुसऱ्या कोणाचा तरी घोर गलिच्छ अपमान करणं, गलिच्छ भाषेत बोलणं,
सभ्यतेला आणि शालीनतेला. मला एक त्याचा ती कोण भारती नावाची प्रियंका भारती नावाची एक हे ती एका यातून अक्षरशः त्या चॅनेलने तिला हाकून लावलं. आणि याचं कारण असं होतं की एक अत्यंत सुशिक्षित अशी भाजप किंवा मोदीवादी महिला शुभ्राष्ट्रा म्हणून आहे, तिच्यावर इतके गलिच्छ आरोप केले. रुबिका लियाकत नावाच्या एका अँकरवर इतक्या घाणेरड्या भाषेत ही मुलगी बोलत होती, ती प्रियंका, की तिला हाकून लावण्याची वेळ आली, हाकून लावण्याची. कारण बाकीचे पॅनलिस्ट म्हणाले की ही मुलगी असेल तर आम्ही पॅनलवर चर्चेत बसणार नाही. म्हणजे ज्या प्रकारे आपण करतोय, आपण आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन करतोय, याचं पण भान ज्यांना नाही ते लोक जर प्रवक्ते असतील तर मग तुमच्या पक्षाचं वाटोळं समोरच्या तुमच्या विरोधी पक्षाने शत्रूंनी करण्याची गरज नाही. तुमचे प्रवक्तेच तुमची प्रतिमा जनमानसामध्ये इतकी डागाळून टाकत असतात की त्यासाठी इतर कोणी आरोप प्रत्यारोप पुरावे आणून काही करण्याची गरज नसते. आणि म्हणून मला एक आगाऊपणे सगळ्या राजकीय पक्षांना एक सल्ला द्यावासा वाटतो की त्यांनी शक्य तितक्या लवकर आपापल्या पक्षातले प्रवक्ते कमी करावेत. एखाद्या पक्षाकडे प्रवक्ता नसला चालेल, पण प्रवक्ते कसे नसावेत याचं जे काय तुम्हाला नमुने, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रीय जनता दल असेल, तो समाजवादी पक्ष असेल, किंवा आपल्याकडे संजय राऊत आणि सुषमा अंधारे वगैरे यांनी ज्या प्रकारचे प्रवक्ते समोर आणलं, प्रवक्ते पण आणलं, त्यातून प्रवक्ता या शब्दाची सुद्धा अक्षरशः अप्रतिष्ठा झालेली आहे. प्रवक्ता हा पक्षाचं तत्वज्ञान, पक्षाची विचारधारा, पक्षाच्या भूमिका या जनमानसामध्ये ठसवण्यासाठी नेत्यांची जी वक्तव्य असतात ती अधिक सुटसुटीत करून लोकांची मतं बनवण्यासाठी आणि मतं टिकवण्यासाठी प्रवक्त्याने काम करायचं असतं. इथे जेवढे काही प्रवक्ते बघतायत, मी बघतोय, त्या प्रवक्त्यांची एक खासियत अशी दिसते, प्रामुख्याने विरोधी पक्षाच्या, की आपल्या पक्षाच्या विषयी जनमानसामध्ये एक वाईट मत तयार झालं पाहिजे. एक वेळ पाकिस्तानाला मत देऊ, चीनला मत देऊ, पण या पक्षाला मत द्यायचं नाही. या निर्णयाप्रत लोक यावेत यासाठीच हे असे प्रवक्ते कार्यरत असतात. हे पक्षाची मतं घालवतात आणि प्रत्यक्ष जनतेत जाऊन काम करणारा जो कष्टकरी कार्यकर्ता असतो, जो इमाने इतबारे आपल्या पक्षाची निष्ठावान म्हणून मतं मिळवण्यासाठी अहोरात्र राबत असतो, मला वाटतं सगळ्या पक्षांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे की आपापल्या पक्षाचे प्रवक्ते कमी करणं. कारण मीडिया 2% लोक बघतात, फार फार तर सगळ्या पद्धतीचा मीडिया फक्त 5% मतदारांपर्यंत पोहोचतो. उरलेले 95% मतदार हे मीडियापासून दूर असतात. आणि म्हणून प्रवक्त्यांवर विसंबून न राहता कार्यकर्त्यांवर विसंबून राहा, कार्यकर्ते वाढवा. जो कार्यकर्ता 95% मतदारापर्यंत पोहोचतो, पण त्यांनी जी 95% मतदारासाठी मेहनत घेतलेली असते त्याच्यावर 5% चमकणारा जो प्रवक्ता असतो तो बोळा फिरवतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर सगळ्या पक्षांनी प्रवक्ते कमी करावेत आणि जनतेमध्ये जाणारे मिसळणारे कार्यकर्ते वाढवावेत असा सल्ला देऊन थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.